हॅलो स्टुडंट्स, प्रोजेक्शन ऑफ प्लेन ची सिरीज सुरू आहे. ऑलरेडी आपण एक बेसिक्सचा व्हिडिओ घेतलेला आहे आणि दोन प्रॉब्लेम्स सॉल्व्ह केलेले आहेत. एक रेक्टँगलचा आणि दुसरा जो आहे तो पेंटागॉनचा. आता तिसरा प्रॉब्लेम आपण घेऊन येतोय. प्रॉब्लेम नंबर 3, प्रोजेक्शन ऑफ प्लेन. अक्षय व्ह्यू पॉइंटला सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा. आपण व्हिडिओ सुरू करतोय. प्रॉब्लेम स्टेटमेंट बघा. आता हा स्क्वेअर लॅमिना, रेक्टँगल झालाय, पेंटागॉन झालाय, खूप सारे प्लेन्स आहेत. कुठल्याही प्लेनवर एक्झाम मध्ये क्वेश्चन येऊ शकतो. प्रॉब्लेम स्टेटमेंट बघा. स्क्वेअर लॅमिना एबीसीडी ऑफ 50 mm साइड. एक स्क्वेअर दिलेला आहे, ठीक आहे, ज्याची साइड 50 mm आहे. रेस्ट ऑन द कॉर्नर ए इन एचपी. आता इथं थोडासा हा डिफरन्स आहे. साइड बेस एक असतात स्क्वेअर आणि कॉर्नर बेस ऑन इट्स कॉर्नर. हे सेंटेन्स महत्वाचं आहे. तुमची पहिली स्टेप जर चुकली, कॉर्नर दिले आणि तुम्ही जर साइड ड्रॉ केलं तर पुढचा प्रॉब्लेम चुकेल. ठीक आहे, वन बाय वन बघूयात आपण. ऑन एचपी हॉरिझॉन्टल प्लेन वर ठेवलेला आहे. सच दॅट द प्लेन इज सीन ॲज रोम्बस इन टॉप व्ह्यू विथ डायगोनल कंटेंट बाय कॉर्नर ए मेजरिंग 25 mm. मागचे दोन प्रॉब्लेम ज्यांनी कोणी बघितले असतील याच चॅनलवर प्रोजेक्शन ऑफ प्लेन्स रिलेटेड, त्यांना एक गोष्ट माहित असेल की आपण 3 स्टेप मध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. 3 स्टेजेस मध्ये सॉल्व्ह करतो. पहिली स्टेज जी असते ती पोझिशन असते फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू, कसा दिसेल त्या ऑब्जेक्टचा. सेकंड पोझिशन जी असते इन्क्लिनेशन. इन्क्लिनेशन झाल्याच्या नंतर कुठलाही शेप हा रिड्यूस होतो. जसं आपण बघितलं की रेक्टँगल रिड्यूस झाला स्क्वेअर मध्ये कदाचित, ठीक आहे. पेंटागॉन इन्क्लिनेशन झाल्यावर अजून थोडासा रिड्यूस होतो. आता इथं काय म्हणलंय की स्क्वेअर लॅमिना अशा पद्धतीने रिड्यूस होतोय. अँगल दिला नाहीये पण अशा पद्धतीने रिड्यूस होतोय की तो इट विल लुक लाईक ॲज अ रोम्बस इन टॉप व्ह्यू. आता रोम्बस जो असतो तो आपण बघूयात आणि हे डायगोनल नेमकं 25 mm कोणता दिलाय, कसा दिलाय ते पण बघूयात. अनदर डायगोनल इज इन्क्लाइन ॲज 45 degree टू व्हीपी व्हर्टिकल प्लेन पॅरलल टू एचपी. ड्रॉ प्रोजेक्शन अँड डिटरमाइन द इन्क्लिनेशन ऑफ प्लेन विथ एचपी. आतापर्यंत जे आपण दोन प्रॉब्लेम बघितलेत ना, त्यामध्ये अँगल विथ एचपी दिलाय, अँगल विथ व्हीपी दिलाय. इथं तसं नाहीये. इथं इन्क्लिनेशन फाइंड आउट करायचंय विथ हॉरिझॉन्टल प्लेन. ठीक आहे. हे बघा, एक ज्या वेळेस प्रॉब्लेम समोर येईल एक शॉर्ट मध्ये असं तुम्ही गिव्हन डेटा जर लिहिला तर मग प्रॉब्लेम थोडासा इझी होतो. स्क्वेअर लॅमिना आहे, साइड दिली आहे, कॉर्नर बेस आहे. पुढच्या स्लाइड मध्ये सांगतो तुम्हाला नेमकं कॉर्नर बेस म्हणजे काय. आता आफ्टर इन्क्लिनेशन स्क्वेअर विल लुक लाईक अ रोम्बस इन टॉप व्ह्यू. आणि कसा असेल तो रोम्बस विथ वन डायगोनल विल बिकम 25 mm. ठीक आहे. आणि अँगल विथ 45 degree. अँगल विथ व्हीपी 45 degree. आता हे जे आहे ना रोम्बस डायगोनल 25 दिसेल काय, त्याचं क्लिअरिफिकेशन बघा. हे बघा, जनरली स्क्वेअर जो असतो तो साइड बेस स्क्वेअर असा असतो. जर साइड बेस मग एक्झाम मध्ये विचारला तर हा तुम्ही ड्रॉ कराल. ठीक आहे. इथं साइड बेस विचारला नाहीये, इथं कॉर्नर बेस विचारलाय किंवा स्क्वेअर रेस्ट ऑन इट्स कॉर्नर, म्हणजे हा जो कॉर्नर आहे त्या कॉर्नरवर तुम्ही ए पॉइंट इथं देऊ शकता, बी सी डी असे खूप डेबिंग चेंज होऊ शकतं. डायगोनल जो आहे बघा, हा एक डायगोनल आणि हा एक डायगोनल. ठीक आहे. हे बघा, आता हा जो डायगोनल आहे स्क्वेअरचा, एसी आणि बीडी असे दोन डायगोनल, ही लेंथ सेम असेल, ही लेंथ सेम असेल. जसं इथे असतो ना हा डायगोनल आणि हा डायगोनल, ठीक आहे, तो फक्त फिरवलाय, रोटेट केलाय. रोटेट केल्याच्या नंतर जो डायगोनल इथं असतो तो काय झाला की स्ट्रेट इथे बनला आणि दुसरा जो डायगोनल होता तो हॉरिझॉन्टल बनला. म्हणजे कॉर्नर बेस पोझिशन मध्ये काय होतं तर डायगोनलच्या पोझिशन ह्या स्ट्रेट आणि हॉरिझॉन्टल होतात की जेणेकरून डायग्राम ड्रॉ करण्यासाठी इझी जाते. ठीक आहे. आता बघा, रोम्बस म्हणजे काईट, पतंग जसा असतो आपला त्या टाईप रोम्बस. डिफरन्स काय स्क्वेअर आणि रोम्बस मध्ये? स्क्वेअर मध्ये हा डायगोनल आणि हा डायगोनल लेंथ सेम असते, सेम लेंथ. पण रोम्बस मध्ये काय असतं की ही जी लेंथ आहे डायगोनलची इथून इथपर्यंत, ठीक आहे, ती लेंथ जास्त असेल, लॉंग लेंथ आपण ज्याला म्हणतो, आणि दुसरा जो डायगोनल असतो तो कमी असतो, रिड्यूस असतो. मग आता त्यांनी जे सांगितलंय की स्क्वेअर विल बिकम रोम्बस आफ्टर इन्क्लिनेशन, म्हणजे इन्क्लिनेशन झाल्यावर स्क्वेअर काय होईल तर रोम्बस होईल. बघा, आता हे परत एकदा आपण त्या स्लाइडवर जाऊयात. त्यांनी इथं जे म्हणलंय ना स्क्वेअर विल लुक लाईक रोम्बस इन टॉप व्ह्यू, तो कसा रोम्बस विथ वन डायगोनल विल बिकम 25. म्हणजे काय की आता हा डायगोनल सेम आहे, हा डायगोनल सेम आहे, पहिली पोझिशन ही असेल. ज्यावेळेस रोम्बस मध्ये कन्वर्ट होईल
हा डायगोनल तर चेंज होणार नाही, तो जसा आहे तसाच राहील. रिड्यूस होईल हा इथला डायगोनल. ठीक आहे, म्हणजे एक डायगोनल सेम राहील जो इथे आहे, दुसरा डायगोनल रिड्यूस होऊन किती होणार आहे तर तो 25. आता बघा सिंपल इक्वेशन आहे, जर 50 mm साइड असणारा स्क्वेअर आहे तर त्याचा डायगोनल 50 पेक्षा जास्तच असेल, कदाचित तो 70 असेल. मग जर एक डायगोनल 70 आहे तर तो डायगोनल 70च राहील, पण दुसरा डायगोनल हा रिड्यूस होऊन किती होतोय 25 होतोय. मग तुम्हाला पहिल्या स्टेप मध्ये स्क्वेअर ड्रॉ करायचा, त्याचा टॉप व्ह्यू आणि फ्रंट व्ह्यू. दुसऱ्या स्टेप मध्ये इन्क्लिनेशन झाल्यावर तो रोम्बस होईल, इथली लेंथ सेम राहील, डायगोनल 70 च्या आसपास, आणि हा डायगोनल फक्त 25 होईल. ठीक आहे, आपण बघणारच आहोत बोर्डवर ऍक्च्युअल सॉल्व्ह करून. हा गिव्हन डेटा आहे, तर चला तर आपण हा बोर्डवर प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात, आणि मेथड असेल ऑक्सिलरी प्लेन मेथड. ओके, प्रोजेक्शन ऑफ प्लेन प्रॉब्लेम नंबर 3 आपण बघत आहोत. and square lamina is given in this problem statement, but square lamina corner based problem is this. Problem based means it is resting on its corner. corner based म्हटलंय, मग हा स्क्वेअर नाही येणार. ठीक आहे, हा स्क्वेअर येणार नाही. जर साइड बेस म्हटलं असतं तर हा स्क्वेअर आला असता. ठीक आहे, कॉर्नर बेस म्हणजे हा कॉर्नर रेस्टिंग ऑन इट्स कॉर्नर, मग कॉर्नर इन्क्लिनेशन असतं, मग हा कॉर्नर आहे, ही साइड आहे. ज्यावेळेस प्रॉब्लेम मध्ये असा उल्लेख असेल की स्क्वेअर लॅमिना रेस्टिंग ऑन इट्स साइड, त्यावेळेस हा शेप येईल. आता इथं हा येणार नाही, तर हा शेप येईल. ठीक आहे, खालचा हा जो कॉर्नर बेस. आता हा स्क्वेअर ड्रॉ कसं करायचा ते आधी आपण बघूयात, नंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. ओके, ठीक आहे. आता हा जर असेल तर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की तुम्ही सिंपल स्क्वेअर ज्यावेळेस ड्रॉ कराल त्यावेळेस त्याचे डायगोनल असतात दोन. हे दोन डायगोनल असतात. फॉर एक्झाम्पल इथे किती 50 mm साइडचं दिलंय, म्हणजे ही साइड 50 असेल, ही साइड 50 असेल, ऑल साइड्स आर 50. ठीक आहे, बट ऍज पर पायथागोरस रूल दिस डायगोनल इज मोर दॅन द 50. ठीक आहे, आता हा जो डायगोनल असेल आपण थोड्या वेळासाठी त्याला नाव देऊ ए बी सी आणि डी. ठीक आहे, तर एसी डायगोनल फॉर एक्झाम्पल एसी आणि बीडी दोन्ही डायगोनल सेमच असतील. जर हे 50 असेल तर हा एसी डायगोनल अंदाजे 70 mm च्या आसपास येईल. ओके, तर आता तुम्हाला हा ड्रॉ करायचा असेल ना तर याचा तुम्ही यूज करू शकता. साइडला हे 50/50 कुठेतरी ड्रॉ करून ठेवा. हा स्क्वेअर कॉर्नर बेस ड्रॉ करण्याच्या 2-3 मेथड आहेत, जी सिंपल वाटेल तुम्हाला ती यूज करा. एक मेथड मी तुम्हाला इथे सांगतो. ठीक आहे, साइडला कुठेतरी हे ड्रॉ करून ठेवा, त्याचा डायगोनल मेजर करा एसी, तो 70 अंदाजे असेल ना, जो काही येईल तो. जर 50 mm चा स्क्वेअर आहे तर अंदाजे 70 mm च्या आसपास येतो. 72 येईल, 71 येईल, 69 जे काही येईल. ठीक आहे, तो डायगोनल ज्यावेळेस तुम्ही हे कॉर्नर बेस करता किंवा रोटेट करता स्क्वेअर, त्यावेळेस तो डायगोनल हा स्ट्रेट होत असतो. समजा हा ए आणि सी. ठीक आहे, आणि दुसरा डायगोनल जो आहे तो हॉरिझॉन्टल होत असतो. ठीक आहे, नेहमी तुम्ही कसंही देऊ शकता. समजा आता हा ए सी हा डायगोनल असेल आणि दुसरा डायगोनल असेल बी डी. तर तुम्हाला जर अशा टाइपचा स्क्वेअर ड्रॉ करायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, जो डायगोनल आहे डायगोनलची लेंथ आधी मेजर करा. साइडला हे ड्रॉ करा कुठेतरी, एवढा पार्ट साइडला, हा प्रॉब्लेमचा पार्ट नाहीये, कॉर्नर बेस तर हा पार्ट असेल. मग तुम्हाला काय करावं लागेल की पहिले तर एक फ्रंट लाईन मध्ये ए आणि सी हा डायगोनल ड्रॉ करून घ्या. हे ड्रॉ करायचं असेल तर त्याचा मिड पॉइंट घ्या, 70 mm असेल, जो काही इथं आलेला आहे तो बघा, तो ड्रॉ करून घ्या. परत बीडी डायगोनल जो आहे हा स्ट्रेट, ठीक आहे, तो पण 70 असेल, म्हणजे वरती 35 आणि खाली 35, हा असेल बी डी. ठीक आहे, तुम्हाला फक्त स्क्वेअर ड्रॉ करायचा आहे. मी फक्त मेथड सांगतोय कसा ड्रॉ करायचा. बस एबीसीडी हे पॉइंट सगळे जॉईन करून घ्या. हा झाला कॉर्नर बेस स्क्वेअर. ठीक आहे, स्क्वेअर लॅमिना, कॉर्नर लॅमिना असेल, प्लेट असेल, प्लेन असेल, कॉर्नर बेस ड्रॉ करण्याची ही एक मेथड आहे. अजून एक मेथड आहे, तुम्ही समजा हॉरिझॉन्टल प्लेन घ्या, तिथपासून 45 डिग्रीला दोन अँगल ड्रॉ करू शकतात. हे डिस्टन्स 50 घ्या, इथून आणि इकडून आर्क करा.
ती एक मेथड आहे, पण आपण ती आता यूज केली नाही या प्रॉब्लेम मध्ये. ठीक आहे, कुठलीही मेथड तुम्ही यूज करू शकता. ही सिंपल मेथड वाटते तर ही यूज करा. हे तुम्हाला जर ड्रॉ करता आलं तरच प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे, मी तुम्हाला एक मेथड सांगितलेली आहे की स्क्वेअर ड्रॉ कसा करायचा. आता आपण बघूयात की ऍक्च्युअल आपण बघूयात की तो प्रॉब्लेम कसा आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, चला तर आपण आता प्रॉब्लेम स्टेटमेंट बघूयात आणि कम्प्लीट प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात. स्क्वेअर हा ड्रॉ कसा करायचा जस्ट मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तो स्क्वेअर लॅमिना, दिस इज द स्क्वेअर लॅमिना अँड कॉर्नर बेस. प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्ये सांगितले कॉर्नर इज इन HP, म्हणजे हॉरिझॉन्टल प्लेन आहे. सो स्क्वेअर शेप विल अपीअर इन टॉप व्ह्यू मीन्स बिलो XY लाईन. ठीक आहे, आणि मग त्याचा फ्रंट व्ह्यू काय येईल तर जसे आपण पहिले दोन प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत त्यानुसारच हे प्रत्येक पॉइंटचे प्रोजेक्शन हे बॉटम पासून वरती टॉपला येतील. प्रोजेक्शन लाईन्स या फेंट असतील. जे जे प्रोजेक्शन तुम्हाला मिळाले ए पॉइंट फ्रंट व्ह्यू मध्ये दाखवताना A' असेल. B आणि D एकाच प्रोजेक्शन वर आहेत, सेम लाईन वर आहेत, तर तो B' D' असेल. आणि C पॉइंट जो आहे तो इथे येईल, तर C' असेल. फ्रंट व्ह्यू मध्ये ही XY लाईन फेंट असेल. फक्त A' पासून C' पर्यंत जी लाईन असेल ती लाईन डार्क असेल. ओके, तर ती लाईन आपण आता डार्क करून घेऊयात. तर हा झाला स्क्वेअर लॅमिनाचा फ्रंट व्ह्यू. दोन फ्रंट लाईन मध्ये ड्रॉ करा. टॉप व्ह्यू बरोबर डायग्रामच्या बॉटमला इथे टॉप व्ह्यू दोन फ्रंट लाईन ड्रॉ करा. त्यामध्ये ते नेमिंग व्यवस्थित आणि चांगलं दिसतं. डायमेन्शन असेल द्या AB पासून दोन एक्सटेन्शन लाईन फेंट, त्या एक्सटेन्शन लाईनच्या मध्ये डायमेन्शन लाईन एरो हेड्सच्या वरती 50 mm. एरोची जी लाईन आहे किंवा डायमेन्शन लाईन आहे त्या डायमेन्शन लाईनला डायमेन्शन टच करायचे नाही, म्हणजे 50 इथे टच नाही झालं पाहिजे, वरती पण टच नाही झालं पाहिजे. ठीक आहे, डायमेन्शनचे रूल्स आहेत काही. मी या युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ बनवलेला आहे की टाइप्स ऑफ लाईन्स कशा पाहिजेत आणि डायमेन्शनिंगचे रूल्स, तो देखील तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला कम्प्लीट ग्राफिक सब्जेक्ट मध्ये त्याची हेल्प होईल. ठीक आहे, दिस इज द फर्स्ट स्टेज, पहिली स्टेज झाली आहे. ठीक आहे, आता इथं अँगल विथ VP दिलाय पण HP दिला नाहीये. अँगल विथ VP ही थर्ड स्टेप असते आपली, तिसरी स्टेप, त्याचा आता आपल्याला उपयोग नाहीये. आतापर्यंत आपण जे दोन प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत म्हणजे पेंटागॉनचा आणि रेक्टँगलचा, त्यामध्ये अँगल विथ VP अँगल विथ HP असं दिलं होतं. म्हणजे हे पुढे जाऊन किती इन्क्रिएशन होईल या प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्ये अँगल विथ HP हॉरिझॉन्टल प्लेन बरोबर दिलं नाहीये. म्हणून आता आपल्याला पुढची स्टेप लागेल, तिथं पॉइंट घेऊन इथं अँगल असा घेता येणार नाही. म्हणजे ही लाईन आहे पुढे जाऊन अशी इन्क्लाइन होईल, पण किती अँगलला ते आपल्याला माहित नाहीये. ते आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. ठीक आहे, मग आता करायचं काय, पुढची स्टेप कशी करणार. त्याऐवजी काय दिलंय बघा प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्ये, इथं म्हटलंय की स्क्वेअर विल बिकम रोम्बस आफ्टर इन्क्लिनेशन. एक गोष्ट तुम्हाला सांगितलेली मी, स्क्वेअरचा शेप देखील दाखवला पीपीटी मध्ये, रोम्बसचा शेप देखील दाखवला. पेंटागॉन जेव्हा आपण बघितला तो पुढे जाऊन रिड्यूस झाला इन्क्लिनेशन झाल्याच्या नंतर. सगळ्यात पहिले रेक्टँगलचा प्रॉब्लेम पाहिला. इथे रेक्टँगल होता, इथे स्ट्रेट लाईन होती, इन्क्लिनेशन झालं, रेक्टँगल रिड्यूस झाला. तसंच हा स्क्वेअर रिड्यूस होईल, काय होईल, रोम्बस होईल. ठीक आहे, तो स्क्वेअर काय होणार आहे, रोम्बस होणार आहे. पण रोम्बस कसा असतो, पतंगा टाईप काईट टाईप जो शेप असतो तो. आता त्याला देखील दोन डायगोनल असतात. या स्क्वेअर मध्ये डायगोनल आहेत A आणि C आणि B आणि D, हे दोन डायगोनल. त्यांनी काय म्हणलंय की स्क्वेअर विल बिकम रोम्बस हॅव्हिंग डायगोनल 25 mm. एक डायगोनल किती असेल, 25. जर आपण स्क्वेअर ड्रॉ केलाय 50 mm चा, तर त्याचा एक डायगोनल किती पाहिजे, अंदाजे 70 mm च्या आसपास. ठीक आहे, डायगोनलला. आणि आपण प्रोजेक्शन लेफ्ट टू राईट घेत असतो. म्हणजे काय, हा प्रॉब्लेम जरा नीट समजून घ्या. प्रॉब्लेम स्टेटमेंट तुम्ही तुमच्या समोर ठेवा, ऑलरेडी तुम्हाला ते दिलंय. इथून आपण सगळे प्रोजेक्शन पुढे घेत असतो, वरतून खाली घेत असतो. आता थोडीशी रिव्हर्स प्रोसेस करायची आहे. जर तुम्ही कंटिन्यू प्रॉब्लेम सॉल्व्ह करत गेलात ना, स्टेप बाय स्टेप जर बघितले ना, तर मग अशा प्रॉब्लेमला देखील अडचण येत नाही. आता काय दिलंय इथे, हा शेप पुढे जाऊन रिड्यूस होईल, रोम्बस होईल. रोम्बस आपल्याला माहिती पाहिजे की कसं आहे. एक गोष्ट तर कन्फर्म की प्रोजेक्शन आपण इथून असे पुढे घेत असतो. म्हणजे समजा आता B पॉइंटचे प्रोजेक्शन मी पुढे घेतले आणि त्या B पॉइंटचे पुढे घेतले. कारण काय, हे प्रोजेक्शन तर चेंज होणार नाहीयेत.
ठीक आहे, हे प्रोजेक्शन चेंज होणार नाही. म्हणजेच काय की हा जो डायगोनल आहे बी डॅश बी आणि डी हा पण पुढे जाऊन तेवढाच राहील जेवढा इथे होता. तर इथे 70 mm होता, तर इथे पण 70च असेल, त्यात चेंज होणार नाही. रोम्बस बनवायचा आहे, रोम्बस मध्ये एक डायगोनल कमी असतो, मग तो दुसरा डायगोनल असेल 25. मग हा एक डायगोनल तुम्ही ड्रॉ करायला काही अडचण नाहीये. ठीक आहे, तर आपण काय करू, सध्या तात्पुरता एक डायगोनल ड्रॉ करून ठेवूयात. म्हणजे ह्या इथे हा बी आणि डी, कारण आपल्याला माहिती आहे हा डायगोनल चेंज होणार नाही. तर 50 आहे हे 70, म्हणजे हे पण 70च्याच आसपास यायला पाहिजे. पण स्टेटमेंट मध्ये काय सांगितलं की स्क्वेअर रोम्बस होईल आणि त्याचं डायगोनल किती असेल 25. म्हणजे डायगोनल कंटेनिंग कॉर्नर ए, म्हणजे हा ए कॉर्नर आहे, तो डायगोनल जर हा 75 आहे म्हणजे हा 75 आहे, सॉरी 70 आहे, हा पण 70च असेल. पण पुढे जाऊन तो किती होईल 25 होईल. डायगोनल विल बिकम 25. पण तो डायगोनल जो येतो या प्रोजेक्शन मध्येच येणार. तर तुम्हाला काय करावं लागेल की इथून सगळ्यात पहिले तर या लाईनचा मिड पॉइंट किंवा सेंटर पॉइंट प्लॉट करा. ऑब्वियस तो सेंटर पॉइंट हा याच प्रोजेक्शन मध्ये येणार. या लाईनचा मिड पॉइंट प्लॉट करा. आता 25 डिस्टन्स दिलाय ना डायगोनलचं, तसा बी आणि डी डायगोनल आहे, तसंच ए आणि सी डायगोनल 25 असेल. तर तुम्हाला काय करायचं की ते 25 डिस्टन्स हे ऍडजस्ट करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे हे टोटल डिस्टन्स ए आणि सी याच प्रोजेक्शन मध्ये 25 आलं पाहिजे ए पासून सी पर्यंत. म्हणजे या मिड पॉइंट पासून लेफ्टला 12.5 mm आणि इकडे राईटला 12.5 mm, 12 mm 12 mm, 50% याच्या 25 च्या निम्मा इथं आणि निम्मा इकडं. टोटल एसी डायगोनल विल बिकम 25 mm. इथं जो 70 होता एसी पुढे जाऊन किती झालाय 25. हे ज्याला समजेल त्यालाच ते ड्रॉ करता येईल. ठीक आहे, आणि मग आपल्याला एक माहिती आहे की इथं वरती तर इन्क्लिनेशन असणारच आहे, ते फाइंड आउट करायचं किती आहे. तर जोपर्यंत हे येत नाही तोपर्यंत आपल्याला ते फाइंड आउट होणार नाही. ठीक आहे, मग आपल्याला इथे काय मिळेल की हा रोम्बस मिळेल. ठीक आहे, आता हे पॉइंट आपण जर जॉईन केले, स्क्वेअर शेप रिड्यूस झाला आणि तो काय झाला रोम्बस झाला. ठीक आहे, हा स्क्वेअर शेप रिड्यूस झाला आणि तो रोम्बस झाला. मग आता आपल्याला इन्क्लिनेशन फाइंड आउट कसं होईल. आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की हे इथून ए पॉइंट तर प्रोजेक्शन इथंच असतो. ठीक आहे, प्रोजेक्शनच घ्यायचं, ए पॉइंट वरती प्रोजेक्ट करा, त्याला ए डॅश नाव द्या. ठीक आहे, इन्क्लिनेशन असतं म्हणजे काय रे की हा वरती ए आणि सी हे जे आहे, तर ते जे एसी आहे तो एसी पॉइंट, तर तो जो एसी पॉइंट आहे तो एसी पॉइंट सी पॉइंट इथून वरती जाईल. ठीक आहे, सी पॉइंट इथून वरती जाईल म्हणजे काय की तुम्ही हा सी पॉइंट इथं स्ट्रेट लाईननी द्या, तिथे कुठे जाईल. मग तुम्हाला काय करावं लागेल की ए आणि सी, ए डॅश सी डॅश डिस्टन्स कंपास मध्ये घेऊन ए पासून तर हे इथे मार्क करा. ए डॅश सी डॅश कंपास मध्ये घ्या आणि इथून हे मार्क करा. हा असेल सी डॅश पॉइंट. ठीक आहे, कारण आपण इथे हे रिड्यूस केलंय. इन्क्लिनेशन हे असंच असतं ना. ठीक आहे, बॉटम पासून बी आणि डी हे पण तुम्ही जर वरती सरळ घेऊन गेलात तर तुम्हाला ते पण पॉइंट मिळतील, बी डॅश आणि डी डॅश. तुम्ही इथून पण ते घेऊ शकता, हरकत नाहीये, पण ते मॅच व्हायलाच पाहिजे. ठीक आहे, आता तुम्हाला इथं जो अँगल असेल तो थीटा अँगल मिळेल. थीटा अँगल किती आहे, किती आलाय तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही सांगू शकता. तर थीटा अँगल तुम्हाला इथे मिळेल. प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्ये मेन्शन केलंय की फाइंड इन्क्लिनेशन अँगल विथ एचपी, हॉरिझॉन्टल प्लेन बरोबर किती इन्क्लिनेशन आहे ते फाइंड आउट करा. मग तुम्ही थीटा इज इक्वल टू सगळ्या शेवटी आन्सर लिहायचं. हे एक पहिलं आन्सर झालं. अजून स्टेप बाकी, ही पहिली स्टेप, सेकंड स्टेप आणि थर्ड स्टेप अजून बाकी आहे. ठीक आहे, इथपर्यंत आपला क्वेश्चन झालाय. आता अँगल विथ व्हीपी 45 डिग्री. त्यांनी अजून एक सेंटेन्स वापरलाय बघा की डायगोनल इन्क्लाइन विथ व्हीपी. म्हणजे काय, हा जो डायगोनल आहे एसी तो पुढे जाऊन तो ऑलरेडी आता एक्स वाय लाच पॅरलल आहे.
मग XY पासून तुम्ही इन्क्लिनेशन घ्या किंवा तर डायगोनल पासून इन्क्लिनेशन घ्या, काही अडचण नाही. ठीक आहे, कारण ही जी लाईन आहे ती लाईनच काय आहे की पॅरलल आहे. ठीक आहे, आपण XY पासून घेऊ शकतो किंवा डायगोनल पासून सुद्धा घेऊ शकतो. तर आपण इथे काय करूया, XY पासून घेऊ, हरकत नाही. ते इन्क्लिनेशन किती घ्यायचं आहे दिलंय पहा, 45 डिग्री. 45 डिग्री तुम्ही डायगोनल थ्रू जरी घेतलं तरी सुद्धा तशीच शेप येणार आहे. ठीक आहे. आता यानंतरची स्टेप काय असेल आपली, ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की आपल्याला या X1 आणि Y1 ही जी लाईन आहे, ठीक आहे, X1 Y1 जी लाईन आहे त्या लाईनला आपण काय करतो, XY कन्सिडर करतो. ठीक आहे, ही X1 आणि ही Y1 ही जी लाईन आहे तिला XY आपण कन्सिडर करतो आणि या लाईन मधून डी ची जी लाईन आहे त्या लाईन मधून काय करतो, प्रत्येक पॉइंट मधून A B C D या प्रत्येक पॉइंट मधून परपेंडिक्युलर लाईन्स आपण इथं ड्रॉ करतो. म्हणजे हे परपेंडिक्युलर असेल. X1 Y1 ला D पासून येणारी लाईन परपेंडिक्युलर असेल. ठीक आहे, तसंच पॉइंट C पासून पण जी लाईन येणारी आहे ती देखील परपेंडिक्युलर असेल. ए पॉइंट पासून जी येणारी लाईन आहे ती पण परपेंडिक्युलर असेल आणि बी पासून पण येणारी लाईन आहे ती, म्हणजे काय की X1 Y1 ला तुम्हाला प्रत्येक पॉइंट पासून रोल ड्रॉ यूज केला तरी सुद्धा ड्रॉ करता येईल. ड्राफ्टर यूज केलं तर सगळ्यात इझी असेल. ह्या लाईनला ड्राफ्टरचे दोन एजेस असे असतात, तुम्ही जर एक एज सेट केलं तर दुसरं ऑटोमॅटिक ते पुढे येऊन जाईल. आपल्याला हे माहिती आहे की XY आणि X1 Y1 सेम ट्रीट करायचं थोड्या वेळासाठी. ठीक आहे, काय ट्रीट करायचं तर आपल्याला A डॅश पॉइंट X1 Y1 आहे ना, A डॅश पॉइंट X1 XY लाईन वर आहे, तर X1 Y1 वर सुद्धा A डॅश पॉइंट येईल या लाईन वर. इथे असेल तो A डॅश पॉइंट. ठीक आहे, B डॅश आणि D डॅश हे पॉइंट ह्या डिस्टन्स वर आहे. ठीक आहे, XY पासून वरती आहे, तर मग हे डिस्टन्स कंपास मध्ये घ्या आणि D डॅश पॉइंट इथून एक मार्क करा, इथे असेल तो D डॅश पॉइंट. बी च्या लाईन वर सुद्धा हे डिस्टन्स कंपास मध्ये घेऊन इथे मार्क करा, तो असेल B डॅश पॉइंट. हे डिस्टन्स घ्यायचं आहे, बी ची लाईन बघायची, त्या लाईन वर X1 Y1 पासून पुढे सेम डिस्टन्स तुम्ही मार्क करायचं आहे. सगळ्यात जास्त डिस्टन्स आहे ती C डॅश पॉइंटचं, XY पासून C डॅशचं. मग ही लाईन अशी आहे. ठीक आहे, C डॅश लाईन इथून अशी आहे, तर मग XY पासून जे डिस्टन्स आहे C डॅशचं तेच X1 Y1 पासून या C पॉइंट पासून X1 Y1 पासून तुम्हाला इकडे ते मार्क करायचे C डॅश. A B C D जॉईन आहेत, सेम वे तुम्ही इथे हे जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला तो जो शेप आहे तो शेप इन्क्लिनेशन विथ VP नंतर किती आहे तो मिळेल, A डॅश B डॅश C डॅश D डॅश. ठीक आहे, अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम सुद्धा आपला सॉल्व्ह होतोय. तर 3 प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेले आहेत. अजून एक प्रॉब्लेम आपण बघणार आहोत, अजून 2-3 प्रॉब्लेम बघणार आहोत. तुम्हाला जसं रिक्वायरमेंट आहे तसं मला सांगा. यानंतर हेक्सागॉनचा एक प्रॉब्लेम बाकी आहे, प्रोजेक्शन ऑफ प्लेन, तो देखील आपण घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्स.